नमस्कार. मागील काही दिवसांपासून आपण आपल्या व्हॉट्सअपवर डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी व त्यावर प्रसारित करण्यात येणाऱ्या माहितीविषयी मेसेज वाचत असाल. तसेच असाही विचार येण्याचा संभव आहे की बघू तरी काय माहिती मिळते किंवा अशी काय माहिती मिळणार आहे. आज या डिजिटल युगात आपल्यावर प्रचंड माहितीचा डोंगर कोसळतो आहे. यातील नेमकी कुठली माहिती आपण घ्यायची किंवा त्याचा कसा उपयोग करायचा आहे हे न कळल्यामुळे आपला खूप गोंधळ उडतो आणि या गोंधळातूनच आपण आवश्यक ती माहिती कशीबशी मिळवतो. पण मिळणारी ही माहिती किती विश्वासू आहे, कितपत उपयोगाची आहे याविषयी आपल्या मनात संभ्रम असतो. आणि हाच संभ्रम दूर करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला नेमके रोजगाराचे मार्गदर्शन, त्याचं विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस व टू द पॉईंट माहिती म्हणजे एक्झॅक्ट माहिती देण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म निर्माण करीत आहोत. हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. नमस्कार. जय विश्वकर्मा. मी राजेश नागपुरे, सिव्हिल इंजिनियर, 30 वर्षाचा बांधकाम व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव, तसेच VVSS विश्वकर्मा वंशीय समाज संघटन व इतर संघटनांबरोबर गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करतो आहे. तसेच माझे सहकारी श्री संतोष पाथरवट यांना पण ॲनिमेशन, ग्राफिक्स व डिजिटल टेक्नॉलॉजी याचा 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच त्यांनी MAHI हे ॲप डेव्हलप केलं आहे. या ॲपमध्ये त्यांच्याबरोबर 7,000 डॉक्टर्स कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा अतिशय स्ट्रॉंग बेस असणारे माझे तांत्रिक सहकारी श्री संतोष पाथरवट या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला अतिशय बहुमूल्य असं तांत्रिक मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत. आम्ही आपणापुढे एक असा प्लॅटफॉर्म सादर करीत आहोत की ज्यावर आपणास विविध रोजगाराविषयी, शासनाच्या विविध योजनांविषयी आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, बँकिंग, अर्थसहाय्य, प्रकल्प अहवाल, उद्योग निवडणे, उद्योग उभारणे, सध्या चालू असलेला उद्योग वाढवण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य व मार्गदर्शन इत्यादी हे सर्व झाले उत्पन्नाचे मार्ग. आता आपण हे उत्पन्नाचे मार्ग बघण्याबरोबरच याविषयी अजूनही जी काही विस्तृत माहिती आपण घेणार आहोत ती अशी की या व्यतिरिक्त कला, क्रीडा इत्यादी विषय प्रचंड आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI. आपण सर्वांनी ऐकलंच असेल, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जी आत्ताच्या युगामध्ये आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाही, काही वर्षांमध्ये एक एवढा मोठा इम्पॅक्ट आपल्या जीवनावर करणार आहेत की याकरता आपण यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही हा डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं ठरवलं आहे. थोडक्यात काय तर आपण एक रोडमॅप तयार करतो आहे. म्हणजे असं बघा, आपण रोज सकाळी उठतो आणि आपल्या कामाच्या ठिकाणी निघतो. जाताना प्रचंड ट्रॅफिकमधून तोल सावरत वेगाने निघतो. सिग्नल लागतात, नाईलाजाने थांबावे लागते. आपण कमीत कमी सिग्नल असण्याचा मार्ग निवडतो व एकदाचे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे थोडक्यात काय, घरून निघाल्यानंतर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जो काही रस्ता आपण निवडलेला असतो, त्यात तो 10 मिनिटाचा कालावधी असू द्या की अर्ध्या तासाचा कालावधी असू द्या, आपल्याला तो रस्ता, त्याचे टप्पे आणि त्यात येणारे अडथळे हे सर्व मात करत आपल्याला जावं लागतं. म्हणजे आपल्याला एक रोडमॅप निर्माण करावा लागतो. अशा प्रकारे आपण प्रत्येक अडथळ्यांवर मात करीत काहीही झाले तरी, उशीर झाला तरी आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. हे सोपे असते का हो? तर नाही. पण सरावामुळे नंतर सहज अंगवळणी पडते. असाच रोडमॅप जोपर्यंत आपण आपल्या जीवनात स्वतःहून ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी आपण पोहोचूच शकत नाही. नाहीतर गर्दी जिकडे नेईल, जसे नेईल
तसे ढकलत फरफटत आपण जातो. आणि हाच विविध विषयांचा, रोजगाराचा, अर्थसहाय्याचा, कलेचा, अभ्यासाचा, मानसिकतेचा रोडमॅप सांगणारी तज्ज्ञ मंडळी जी आधीच या रस्त्यावरून गेलेली आहेत, ज्यांना या रस्त्यांची व त्यावरील खाचखळग्यांची माहिती आहे, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन आपणास उपलब्ध करून देणार आहोत. तसंच हे मार्गदर्शन नुसतंच उपलब्ध करून आम्ही देणार नाही आहोत, तर यावरून पुढे कसे जायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन हा डिजिटल प्लॅटफॉर्म आपणास करणार आहे. बघा, ध्येय तुम्हाला ठरवायचे आहे, ठिकाण, उद्योग, व्यवसाय तुम्हाला ठरवायचा आहे. फक्त या सर्व गोष्टी योग्य त्या मोनोरेलवरून, आता मोनोरेल तुम्हाला माहिती असेल, मोनोरेल म्हणजे फक्त एका दिशेने आणि एका ट्रॅकवरून चालणारी रेल्वे. जोपर्यंत आपण आपल्या रोडमॅपमध्ये या मोनोरेलप्रमाणे यशस्वीरित्या तुम्हाला पुढे नेण्याचे काम हे आम्ही, तसेच हा डिजिटल प्लॅटफॉर्म करेल. आणि हो, सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला नेमके हवे असलेल्या रोडमॅपवरून प्रवास करताना तिकीट तर काढावीच लागेल. कारण कुठल्याही प्रवासाची सुरुवात ही संपूर्ण विचारपूर्वक आणि आपण योग्य ती किंमत चुकवून केली तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला पुढे जाऊन चांगलं मिळू शकतं. आणि हेच तिकीट अगदी अल्प दरात आपणास आपल्या इच्छित स्थळी पोचवण्याचे ध्येय साध्य करण्याचे साधन असणार आहे. तुम्ही स्वेच्छेने कुठल्याही मार्गावरून कोठे जायचे हे ठरवण्याचे तिकीट काढले की झाले. आपल्याला जर ट्रॅक बदलायचा असेल, म्हणजे तुमचं ध्येय बदलायचं असेल, तुमचं काम बदलायचं असेल, तुमचा उद्योग बदलायचा असेल, तर त्यानुसार वेगवेगळे तिकीट काढावेच लागेल. आता थोडक्यात तिकीट काढावे लागेल म्हणजे तुम्हाला या सर्व फॅसिलिटी, या सर्व सेवा उपभोगताना एक थोडंफार मूल्य चुकवावं लागेल. तसंच जर तुमचा प्रवास लांब पल्ल्याचा असेल, म्हणजे तुमचं ध्येय खूप मोठं असेल, तर तुम्हाला मंथली पास काढावा लागेल. म्हणजे तुम्हाला काही काळ हे ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि त्याकरता ते किंमतही त्याची चुकवावी लागेल. चला तर मग आजच्या या मंगलदिनी भगवान विश्वकर्माच्या आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या साथीने आम्ही या डिजिटल प्लॅटफॉर्मचा विधिवत शुभारंभ करीत आहोत. नमस्कार. आज आपल्याला या ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून श्रीयुत सुरेश बी उमाप सर हे उद्योग आणि व्यवसाय याच्या उभारणीविषयी माहिती देण्यासाठी लाभलेले आहेत. त्यांचा मी एक अल्प परिचय देतो. श्रीयुत सुरेश बी उमाप सर हे स्वतः एक्स रिजनल ऑफिसर MCED, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेनर्स डेव्हलपमेंट म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ इथे 37 वर्ष कार्यरत होते. या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ही संस्था सुरू केली. ह्या संस्थेमार्फत नवीन आणि होतकरू उद्योजकांना ते मार्गदर्शन करतात. तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुणे, कोल्हापूर, कोकण या संपूर्ण भागामध्ये सेवा बजावली आहे. आणि विशेष करून MCED, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेनर्स डेव्हलपमेंट, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ याच्यातला 37 वर्षांचा जो त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, याचा निश्चितच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. आज श्रीयुत उमाप सर आपल्याला CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. मी राजेश नागपुरे. आज आमच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि उमाप सरांचं जे काही मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे त्याविषयी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण योजनेविषयी नवीन उद्योजकांना
संपूर्णपणे माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर महाराष्ट्र शासन असं हे पहिलं शासन असं आहे की जे उद्योजकांना जास्तीत जास्त पद्धतीने त्या ठिकाणी मदत करतं आहे किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर, भारत सरकारसमोर या ठिकाणी आहे आणि याला एकमेव उत्तर आहे ते म्हणजे उद्योजकता, स्वयंरोजगार सुरू करणं किंवा उद्योग सुरू करणं. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी इंडस्ट्रीयल पॉलिसी, ज्याला औद्योगिक धोरण म्हणतो, ते जे आखलेलं आहे किंवा डिक्लेअर केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम ज्यांना उद्योजक बनायचे अशा लोकांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये खास महिलांसाठी पण औद्योगिक धोरण आणलेलं आहे. महाराष्ट्र सरकार हे पहिलं असं सरकार आहे की ज्यांनी खास महिलांसाठी वुमेन इंडस्ट्रीयल पॉलिसी आणलेली आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये महिला औद्योगिक धोरण म्हणतो. तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बेनिफिट दिलेले आहेत. उदाहरणार्थ MIDCमध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर जसं आपण SC आणि ST बांधवांना ते प्लॉट त्या ठिकाणी रिझर्व असतात, तसं महिलांसाठी पण प्लॉट रिझर्व आहे. किंवा बऱ्याच शासनाच्या योजना आहे, जसं SC STला जेवढी उदाहरणार्थ अनुदान असतं ते सगळं अनुदान महिलांना पण या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्या सगळ्या योजनांचा जर आढावा घ्यायचा झाला आपल्याला तर महाराष्ट्र सरकारची एक अतिशय लोकप्रिय अशी योजना आहे जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राबवली जाते. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला आपण मराठीमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं तर चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना त्या ठिकाणी राबवली जाते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले तरुण या योजनेचा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ घेऊ शकतात. तर योजनेची ही वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायची झाली तर या योजनेअंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. मॅक्झिमम लिमिट आहे 50 लाख. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्योगाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहे. एक पहिला ट्रेडिंग आपण ज्याला म्हणतो, जिथं फक्त खरेदी विक्री होते. उद्योगाचा दुसरा प्रकार आहे ज्याला सर्व्हिस इंडस्ट्री असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये आपण सेवा व्यवसाय या ठिकाणी म्हणतो. आणि उद्योगाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, ज्याला कच्च्या मालावरती प्रक्रिया करून एक नवीन प्रॉडक्ट तयार होतं, त्याला आपण उत्पादन उद्योग म्हणूया किंवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग म्हणूया. तर ही जी CMGP योजना आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम किंवा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, तर या योजनेअंतर्गत ट्रेडिंगला कर्ज मिळत नाही, फक्त सेवा उद्योगाला आणि उद्योगाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं. मॅक्झिमम लिमिट जरी 50 लाखापर्यंत जरी असली तर सेवा उद्योगाची लिमिट आहे 20 लाखापर्यंत, म्हणजे ज्यांचा सेवा उद्योग आहे. जसं महिलांसाठी ब्युटी पार्लर असेल, ब्युटी पार्लर हे सेवा उद्योगात येतो. हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, इंटरनेट कॅफे असेल किंवा पिठाची गिरणी या ठिकाणी असेल की जिथं फक्त लोकांना सेवा दिल्या जातात. तर ह्या सेवा उद्योगाची लिमिट आहे, कर्ज मर्यादा आहे 20 लाखापर्यंत, मॅक्झिमम 20 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आणि जे उत्पादन उद्योग आहे, जिथं कच्च्या मालावरती प्रक्रिया होते, अशा उद्योगांना या योजनेअंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आता याच्यामध्ये बेसिक टर्म्स अँड कंडिशन काय आहे, नियम अटी काय या योजनेअंतर्गत, तर त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज हवं असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक अशी शिक्षणाची कुठली अट दिलेली नाही. पण 10 लाखापेक्षा जर जास्त कर्ज हवं असेल तर कमीत कमी तुमचं शिक्षण त्या ठिकाणी 7वी पास पाहिजे. परत 25 लाखापेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर कमीत कमी शिक्षणाची अट 10वी त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर अशा टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये दिलेले आहेत कर्जासंबंधीच्या तर आणि शिक्षणासंबंधीच्या. याच्यामध्ये वयोमर्यादाचं पण एक अट आहे. जे कॅन्डिडेट हे जनरल कॅटेगरीतले आहेत, म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरी आपण ज्याला म्हणूया, की त्या कॅटेगरीतल्या लोकांसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 45 आणि स्पेशल कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 50. आता जनरल कॅटेगरी म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादा ब्राह्मण समाजाचा आपला बांधव असेल किंवा मराठा समाजाचा बांधव या ठिकाणी असेल तर तो जनरल कॅटेगरीमध्ये येतो. स्पेशल कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं, SC येतं, ST येतं, OBC येतं, VJNT या ठिकाणी येतं. सर्व महिला कुठल्याही कास्टच्या असो, म्हणजे कुठल्याही धर्माच्या असो, कुठल्याही कास्टच्या येतो, सर्व महिला ह्या स्पेशल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येतात. तर जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 45 ही वयोमर्यादा आहे आणि स्पेशल कॅटेगरीसाठी 18 ते 50 पर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी आहे. आता या योजनेअंतर्गत जर कर्ज आपल्याला घ्यायचं असेल तर स्वतःची गुंतवणूक जनरल कॅटेगरीसाठी 10% आहे
आणि स्पेशल कॅटेगरीसाठी 5%. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर जनरल कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट असेल त्याला 10% स्वतःची गुंतवणूक करावं लागेल आणि 90% त्याला कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जो स्पेशल कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे SC ST OBC VJNT महिला अपंग माजी सैनिक, तर हे सगळे स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात. त्यांना फक्त स्वतःची 5% इन्व्हेस्टमेंट करायची, 95% त्यांना कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. हा एक भाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये या योजनेची ब्युटी आहे ती म्हणजे सबसिडी, अनुदान. तर या योजनेअंतर्गत जी लोक कर्ज काढतात, तर कर्ज काढल्यानंतर लोन सँक्शन झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र आणि किंवा खादी उद्योग मंडळ आपण म्हणूया आणि बँका सबसिडीसाठी क्लेम त्या ठिकाणी शासनाकडे करतात. तर या योजनेअंतर्गत सबसिडी किती मिळते, तर जनरल कॅटेगरीने जर ग्रामीण भागात व्यवसाय सुरू केला तर त्याला 25% सबसिडी आहे. आणि स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला सांगितलं की SC ST OBC VJNT माजी सैनिक कुठल्याही कास्टमधल्या महिला असो तर यांना ग्रामीण भागात 35% सबसिडी मिळते. मग जनरल कॅटेगरीसाठी ग्रामीण भागात 25% आणि स्पेशल कॅटेगरीसाठी 35% सबसिडी या योजनेअंतर्गत मिळते. याच लोकांनी जर शहरामध्ये व्यवसाय सुरू केला तर शहरामध्ये जनरल कॅटेगरीला सबसिडीची 15% आहे, म्हणजे 15% सबसिडी मिळते. आणि जर स्पेशल कॅटेगरीच्या व्यक्तीने जर शहरामध्ये व्यवसाय सुरू केला तर त्यांना 25% सबसिडी त्या ठिकाणी शहरामध्ये मिळते. तर साधारण ही स्पेसिफिक योजना तुम्हाला सांगितली. आता या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर त्याच्या पोर्टलवरती तुम्ही जा, वेबसाईटवरती जा. अगदी साधं तुम्ही www.cmegp ऑनलाईन ॲप्लिकेशन असं जरी तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होते. ऑनलाईन पोर्टलवरती तुम्ही ते सर्व ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं. ते ॲप्लिकेशन मग जिल्हा उद्योग केंद्राकडे जातं. कलेक्टर त्याचे अध्यक्ष असतात टास्क फोर्स कमिटीचे. तिथं सगळ्या अर्जाची स्क्रुटिनी त्या ठिकाणी होते आणि स्क्रुटिनीमध्ये कुठल्याही पद्धतीची काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नसेल तर ती प्रपोजल सगळी बँकेकडं पाठवली जातात. आता बँकेकडं प्रपोजल पाठवल्यानंतर बँक त्या सगळ्या अर्जांचा त्या ठिकाणी विचार करते. कॅन्डिडेटचं सगळे बॅकग्राऊंड वगैरे त्या ठिकाणी चेक केलं जातं. त्याचं टेक्निकल, त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याची वैयक्तिक सगळी बॅकग्राऊंड सगळं चेक करून बँक नंतर सँक्शन लेटर देते. म्हणजे थोडक्यात सँक्शन लेटर या योजनेअंतर्गत बँक देते. जिल्हा उद्योग केंद्राकडून फक्त प्रपोजल ही रिकमेंडेशन केली जातात. आणि ज्यांचं लोन सँक्शन होतं, सँक्शन झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग शासनामार्फत दिलं जातं. ज्यांचं सर्व्हिस इंडस्ट्री अंतर्गत कर्ज मंजूर झालेलं आहे अशा लोकांना 6 दिवसाचं ट्रेनिंग आहे. आणि ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यांना 12 दिवसाचं हे ट्रेनिंग आहे. शासनामार्फत हे मोफत ट्रेनिंग दिलं जातं. कुठल्याही पद्धतीची याला 5 पैसे फी नाही, कुठल्याही पद्धतीचा खर्च नाही. अगदी चहा नाश्तापासून लॉजिंग बोर्डिंगपर्यंत सगळी व्यवस्था शासनामार्फत या ठिकाणी केली जाते. म्हणजे थोडक्यात कर्ज मंजूर झाल्यानंतर डिस्बर्समेंट पूर्वी हे ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2 संस्था स्पेसिफिकली काम करतात. एक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नावाची संस्था आहे MCD आणि दुसरी संस्था आहे मिटकॉर. तर या संस्थांमार्फत त्या ठिकाणी त्या लाभार्थीला ट्रेनिंग दिलं जातं. साधारण ही पहिली योजना आपण पाहिली. याच्यामध्ये मला आपल्याला 1-2 गोष्टी विचारायच्यात की हे कर्ज अप्लाय करताना त्यांना जो प्रकल्प अहवाल तयार करायला लागतो तो त्यांनी कुठून करून घ्यायचा? आता खरं तर त्या वेबसाईटवरती आपण जर गेला, पोर्टलवरती जर CMEGPच्या जर गेला तर त्याच्यात प्रोजेक्ट रिपोर्टचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड त्या ठिकाणी करून घेऊ शकता. आणि त्यांनी जे काही तिथं सगळे दिलेले आहेत माहिती प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय काय असणं अपेक्षित आहे तो भरून जरी त्याच्यासोबत अटॅच केला तरी चालू शकतो. सेकंड थिंग, जर प्रोजेक्ट तुम्ही एखाद्या चार्टर्ड अकाउंटवरून तयार केला तरी तुम्ही चालू शकता त्या ठिकाणी. पण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना तो व्यवस्थित पद्धतीने तयार करावा. कारण प्रोजेक्ट रिपोर्ट हा कुठल्या उद्योगाचा आरसा असतो, तो तयार करताना काळजी घेतली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी. थोडक्यात तो प्रोजेक्ट रिपोर्ट आपण जर CA कडनं बनवून घेतला तर तो जास्त फायदेशीर आणि मुद्देसूद आणि योग्य असा तयार होईल. नाही, CA कडूनच तयार करून घेतला पाहिजे असं काही नाही. जर त्या कॅन्डिडेटला उद्योगासंबंधी सगळी माहिती असेल तो कॅन्डिडेट स्वतः तयार करू शकतो. अगदीच त्याला नाही जमलं तर मग एखादा कन्सल्टंट, एखादा चार्टर्ड अकाउंटकडून तयार करून घेतला तरी चालू शकतो. काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. अच्छा, जसं आपण कोर्टामध्ये आपली स्वतःची बाजू मांडू शकतो. वकील नेमायची त्या ठिकाणी बऱ्याच वेळा गरज नसते. पण बऱ्याच वेळा आपण वकील का नेमतो तर आपल्याला कायद्याचं ज्ञान नसतं म्हणून.
तर आपल्याला जर त्याचं ज्ञान असेल तर आपण स्वतः प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. याच्यामध्ये मागाशी तुम्ही सांगितलं होतं की स्वगुंतवणूक 5 ते 10% पाहिजे. तर ही स्वगुंतवणूक जेव्हा 5 ते 10% आपण पाहिजे म्हणतो, म्हणजे ती कशा स्वरूपात पाहिजे? म्हणजे ती कॅशच्या स्वरूपात पाहिजे की स्थावर संपत्ती किंवा उत्पन्न अशा पद्धतीने पाहिजे? नाही नाही, तो प्रोजेक्टची कॉस्ट आहे. उदाहरणतः एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट असेल 10 लाख रुपये. मग 10 लाखाचं जर त्याचं कर्ज मंजूर झालं तर त्याची 10% म्हणजे उदाहरणतः 1 लाख रुपये त्या कॅन्डिडेटला त्या उदाहरणतः त्या अकाउंटवरती तेवढी अमाऊंट त्या ठिकाणी त्याची असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांच्या अकाउंटला 1 लाख रुपये रक्कम हो, असायला पाहिजे त्या ठिकाणी. किंवा त्यांनी तेवढी अमाऊंट त्या प्रोजेक्टवरती काही खर्च केलेली आहे असे काय त्याच्याकडे जर प्रूफ असतील तर ते बँकेला दाखवलं, बँक जर सॅटिस्फाय झाली तरी चालू शकतं त्या ठिकाणी. पण जनरली तेवढी अमाऊंट आपल्या अकाउंटवरती असणं अपेक्षित आहे. अच्छा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की या उद्योगामध्ये, सेवा उद्योग ज्याच्याविषयी आपण आता चर्चा करतोय, ऑलरेडी एखाद्या उद्योजकाचा तो व्यवसाय चालू असेल तर त्याला सुद्धा याचा लाभ मिळू शकतो का? हां, तर शासनाने त्याच्या या योजनेमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. ज्यांचा उद्योग छोटा आहे आणि त्यांना तो उद्योग वाढवायचे तर आणि त्यांना त्यासाठी काही मशिनरी वगैरे खरेदी करायची असेल, काही टेक्निकल त्याच्यामध्ये साहित्य त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर या योजनेअंतर्गत छोट्या उद्योजकांना मोठे होण्याची संधी या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणजे थोडक्यात एक्झिस्टिंग उद्योजक जे आहेत की जे छोटे छोटे स्वरूपात व्यवसाय करतात आणि त्यांना तो व्यवसाय वाढवायचे, अशा लोकांनाही या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं. ओके. म्हणजे त्यांची जी स्वगुंतवणूक म्हटल्या जाते तो त्यांचा जो एक्झिस्टिंग बिझनेस असतो ही त्यांची स्वगुंतवणूक ही मान्य केल्या जाईल का बँकेकडनं? नाही नाही, आता कसं आहे, जो व्यवसाय चालू आहे तो भाग वेगळा आहे. पण उदाहरण त्याला एक नवीन मशिनरी घ्यायची, नवीन मशिनरीची 1 लाख रुपये किंमत आहे, पण त्याच्या 5% उदाहरण तर 5,000 रुपये त्यांनी स्वतः त्या नवीन मशिनरीसाठी खर्च केले पाहिजेत. त्या अगोदरची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये गृहीत नाही धरली जाते. ते भाग भांडवल त्यांनी सुरुवातीला तयार ठेवायलाच लागतं. ही मुख्य अट त्याच्यामध्ये आहे. बरं, याच्यामध्ये मला एक अजून असं विचारायचं होतं, स्थिर भांडवल असा काही प्रकार असतो का याच्यामध्ये? आता स्थिर भांडवल ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया किंवा कॅपिटल म्हणूया आणि वर्किंग कॅपिटल. स्थिर भांडवल म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादी मशिनरी तुम्हाला घ्यायची असेल, फर्निचर घ्यायचं असेल, एखादं शेड उभं करायचं असेल तर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला एकदाच त्या ठिकाणी करावं लागते. त्याला स्थिर भांडवल आपण होतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये एक स्पेसिफिक किंवा इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणता येईल की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणूया. आणि दुसरं वर्किंग कॅपिटल. डे टू डे खर्चासाठी आपल्याला जे पैसे लागतात ते वर्किंग कॅपिटलमध्ये येतात. जसं आपण किराणा मालाचं दुकान आपण एक एक्झाम्पल घेऊया किंवा एखादी आपण एक काम करूया की एक मसाल्याचा उद्योगाचं आपण उदाहरण घेतलं या ठिकाणी. तर मसाल्याच्या उद्योगाचं जर उदाहरण घेतलं तर मसाला उद्योगासाठी एक जो आपण एखादं मशिनरी घेतली त्या ठिकाणी तर ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट राहील. पण त्यासाठी जे काही साहित्य लागतील, वेगळ्या प्रकारचे मसाले असतील किंवा मिरच्या असतील तर हे वर्किंग कॅपिटलमध्ये येतं. जनरली ह्या CMEGP योजनेच्या जर आपण या ठिकाणी विचार या ठिकाणी जर केला तर साधारण 70% तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे त्यामध्ये आणि 30% तुमचं वर्किंग कॅपिटल त्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये असणं अपेक्षित आहे. बरं, आता या CMA हे उद्योग करताना याकरता जी काही जागा लागते तर ती जागा किंवा ती इमारत किंवा त्याचं बांधकाम किंवा जर ती भाडे तत्वावर घ्यायची असेल तर याकरता सुद्धा जास्तीत जास्त किती % रक्कम शासन त्या उद्योजकाला देतं? आता कसं आहे, जनरली मला स्वतःला असं वाटतं की नवउद्योजकाने कुठल्याही पद्धतीची बिल्डिंग किंवा हे उभा करण्यात पैसे गुंतवण्यात अर्थ नाही त्या ठिकाणी. कारण त्याचे पैसे हे सगळे ब्लॉक त्या ठिकाणी होतात, कारण ती मोठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी असते. तर माझं असं म्हणणं आहे की नवउद्योजकाने एखादी भाड्याने जागा त्या ठिकाणी घेतली आणि साधारण आपला कर्जफेडीचा जो कालावधी असतो 5 ते 7 वर्ष साधारण असतो तो, तर तेवढ्या वर्षाचा भाडे करार जर केला तर चालू शकतं. आणि अगदी एखादं फॅब्रिकेशनचं युनिट टाकायचं असेल, त्याला एखादं शेड पत्र्याचं उभं करायचं असेल तर ती तुम्हाला त्यासाठी स्थिर भांडवल म्हणून तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी बँक देते. काय देत नाही अशातला भाग नाही, पण माझं असं सजेशन राहील की शक्यतो तयार शेड भाड्याने घेतलं तर ते जास्त योग्य त्या ठिकाणी राहील. अच्छा, या योजनेचं जे कार्यक्षेत्र आहे ते फक्त महाराष्ट्र आहे की महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे?
नाही नाही, ही स्पेसिफिक CMEGP योजना फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे. बरं. आणि तसंच आता आपण सेवा उद्योगाविषयी चर्चा केली. उत्पादन उद्योग याला सुद्धा कोणकोणत्या अटी आहेत? सेम अटी आहेत. सेमच आहे. फक्त कर्जाची लिमिट आहे. सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपये आणि उत्पादन उद्योगासाठी 50 लाख कर्ज मिळतं. मग याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे त्या सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की कमीत कमी 1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये. बरोबर. म्हणजे आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपण 1 लाख रुपये घेऊ शकतो आणि 50 पर्यंत पाहिजे असेल तर घेऊ शकतो. बरोबर. मॅक्झिमम लिमिट 50 लाखाची दिलेली आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ एक एक्झाम्पल, एखादी ब्युटी पार्लरचा एखाद्या महिलेला व्यवसाय करायचा असेल, तो शहरामध्ये जर करायचा असेल 20 लाख रुपये सुद्धा त्याला कमी पडू शकतात, पण मॅक्झिमम लिमिट 20 लाखाची दिली. तर जर एखाद्या खेड्यामध्ये जर ब्युटी पार्लरचा व्यवसाय करायचा असेल 2-3 लाख रुपये सुद्धा पुरेसे होऊ शकतात. ओके. पण ते मॅक्झिमम लिमिट त्यांनी 20 लाखाचं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे सेवा उद्योगासाठी, आणि उत्पादन उद्योगासाठी 50 लाखाचं लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही कर्ज मिळत. अच्छा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो पुढचा की याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात? आता कागदपत्र जर तुम्ही CMEGच्या वेबसाईटवरती जर गेला, तुम्ही ते पोर्टल ज्यावेळेस तुम्ही आपण ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरतो, तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा मार्कशीट असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तर ही काही डॉक्युमेंट ही कंपल्सरी डॉक्युमेंट त्याच्यामध्ये. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ती सगळी डॉक्युमेंटची लिस्ट त्या ठिकाणी येते. जिथं रेड स्टार दिलेलं आहे ती डॉक्युमेंट सगळी कंपल्सरी आहे. जिथं रेड स्टार नाही, उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट, तिथं रेड स्टार नाही, त्याला कास्ट सर्टिफिकेट जोडलं नाही म्हणून त्याला कर्ज मिळणार नाही अशा. तोच जास्तीत जास्त उदाहरणार्थ एखादा SC आपला बांधव आहे, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, पण तो जनरलमध्ये जाईल पण त्याला कर्ज मिळेल. अच्छा. हां, म्हणजे काही डॉक्युमेंट ही कंपल्सरी आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड, मार्कलिस्ट हे शिक्षणाची अट त्याच्यात असल्यामुळं मार्कशीट ही कंपल्सरी आहे, आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, पॅन कार्ड कंपल्सरी नाही. म्हणजे काही डॉक्युमेंट ही कंपल्सरी आहे, काही डॉक्युमेंट कंपल्सरी नाही. विशेषतः रेड स्टार तिथं दिलेली ती सगळी डॉक्युमेंट त्यांनी तिथं जमा करणं अपेक्षित आहे. बरं. आता त्या ऑनलाईन पोर्टलवर गेल्यानंतर तिथे त्यांनी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, जसं REDP, EDP, SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर त्याचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे का? प्रमाणपत्र जर झालं असेल, उदाहरणार्थ एखाद्या महिलेला ब्युटी पार्लर टाकायचं असेल, तिचा ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला असेल तर चांगली गोष्ट आहे, तो असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आहे. पण उदाहरणार्थ EDPचं सर्टिफिकेट गरजेचं नाही, कारण EDP हे तुम्हाला 2 सँक्शन झाल्यानंतर REDP तिथं शासनामार्फत मोफत त्या ठिकाणी होणारच आहे. त्याच्यामुळं ते नाही जोडलं तरी चालू शकतं, तुम्हाला ते नंतर शासनामार्फत मिळणार आहे ते EDPचं सर्टिफिकेट. ओके. म्हणजे थोडक्यात समजा मला एक फर्निचरचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा इंटेरियरचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरता सुद्धा मी या गोष्टी करता, कारण इंटेरियरचा व्यवसाय हा सेवा उद्योगांमध्ये जातो. बरोबर. आणि फर्निचरचा उद्योग हा उत्पादनामध्ये जातो. तर या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आपण करू शकतो का, की दोन्ही वेगवेगळ्या ठेवून एक व्यक्ती सेवा उद्योगाकरता म्हणजे इंटेरियरचा बिझनेस करता आणि तीच व्यक्ती फर्निचर उत्पादनाकरता अप्लाय करू शकते का? नाही करू शकत. दोन्हीपैकी एक त्यांनी कुठला तरी व्यवसाय करणं अपेक्षित आहे. बरं. मग त्याच्या कुटुंबातील व्यक्ती या वेगळ्या उद्योगाला अर्ज करू शकते की कुटुंबातील एकच व्यक्ती एका वेळेस अर्ज करू शकते? रेशन कार्ड वेगळं असेल तर ती व्यक्ती करू शकते. अच्छा. पण उदाहरणार्थ नवरा आणि बायको आहेत, तर असे दोघं नाही एका कुटुंबातले करू शकत. म्हणजे ते जास्तीत जास्त कुटुंबाने त्याचा बेनिफिट घेणं यामध्ये अपेक्षित आहे. म्हणून जनरली एका कुटुंबातल्या एका व्यक्तीने तो लाभ घ्यावा असं शासन म्हणतं त्या ठिकाणी. ओके. आणि याच्यामध्ये विशेष अशी कोणाची शिफारस लागते का? नाही, शिफारस वगैरे याच्यामध्ये कोणाची लागत नाही. जिल्हा उद्योग केंद्राकडे ते प्रपोजल आल्यानंतर ते टास्क फोर्स कमिटी असते, त्या टास्क फोर्स कमिटीमध्ये रिकमेंडेशन केलं जातं. सगळे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असेल, काही अडचण याच्यामध्ये येत नाही. आता ह्या योजनेला अर्ज सादर केल्यानंतर साधारणतः लोन सँक्शन होऊन आपल्या अकाउंटमध्ये डिस्बर्स होईपर्यंत म्हणजे ती ट्रान्सफर होईपर्यंत किती कालावधी लागतो? साधारण माझ्या माहितीप्रमाणे साधारण जास्तीत जास्त कमीत कमी 2 आठवड्यापासून मॅक्झिमम 2 महिन्यापर्यंत तुम्हाला लोन मिळणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. आता हे लोन देताना बँक त्या उमेदवाराचा नेमकं काय क्रायटेरिया बघते किंवा
कोणत्या पद्धतीची अपेक्षा बँकेला असते? बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्या उमेदवाराचं सिबिल व्यवस्थित असलं पाहिजे. त्या ठिकाणी सिबिल अच्छा. स्कोर्स तो साधारण 750. 700-750 पुढं त्या ठिकाणी असायला पाहिजे. कर्ज पूर्वी घेतलं असेल तर कुठल्या पद्धतीचं कर्ज थकीत नसावं. घेतलं असेल तर एखाद्याचं होम लोन आहे पण त्याला उद्योग करायचे, पण ते हप्ते सगळे जर रेग्युलर चालले असेल तर त्याला काय त्या ठिकाणी अडचणी येत नाहीत. त्या ठिकाणी सिबिल स्कोरच त्यामध्ये स्पेसिफिक पाहिला जातो. आणि थोडंसं काही बँका त्यातल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने यापूर्वी कर्ज घेतलं आहे का, घेतलं असेल ते वेळेत फेडलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्या ठिकाणी बँका थोडीशी त्याबाबत जरा चौकशी करतात. म्हणजे यामध्ये तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की त्या व्यक्तीवर होम लोन किंवा इतर कुठलं लोन असेल तरी सुद्धा त्याला या योजनेमध्ये भाग घेता येतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो संपूर्णपणे बेरोजगारच असायला पाहिजे अशी अट नाहीये. नाही, आता कसं आहे की एक्झिस्टिंग उद्योजकांना पण काही प्रपोजल याच्यामध्ये होतातच ना, त्याच्यामुळं तसं काही अडचण येत नाही त्या ठिकाणी. किंवा असं होऊ शकतं की पूर्वी एखादी व्यक्ती तरुण नोकरी करत होता, नोकरी करत असताना त्याने कर्ज होम लोन घेतलेलं आहे, पण आता नोकरीचा राजीनामा दिला आहे, त्याला आता उद्योग करायचे, उद्योगात प्रथमच तो येतो आहे, तर अशा केसमध्ये त्याला कर्ज घ्यावं लागतं त्या ठिकाणी परत उद्योग व्यवसाय करण्यासाठी. त्याच्यामुळे त्याला ते कर्ज मिळू शकतं, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आता ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये बरेच पारंपरिक व्यवसायांची लिस्ट आहे. तर या व्यतिरिक्त जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा असेल तर त्याला सरकार हे कर्ज किंवा ही योजना मंजूर करतं का? नाही, ॲक्च्युअल ती जी लिस्ट दिलेली आहे तुम्ही जे वाचताय ती जस्ट उदाहरणासाठी दिलेली आहे. बरं. असे शेकडो नाही, हजारो नाही, लाखो व्यवसाय की जे तुम्ही करू शकता. अच्छा. फक्त ते व्यवसाय लिगल असावेत, इलिगल कुठलेही व्यवसाय नसावेत, लिगल असावेत, काही प्रॉब्लेम नाही. ती लिस्ट तुमच्याकडे जी आहे ती फक्त जस्ट मार्गदर्शनासाठी दिलेली आहे, बाकी काही नाही. नंबर ऑफ व्यवसाय तसे भरपूर त्या ठिकाणी कुठलेही करू शकतात. अच्छा, म्हणजे असं काही त्याच्या स्पेसिफिक कॅटेगरी असं काही नाही, असं अजिबात नाही काही. आता याला अप्लाय केल्यानंतर जर प्रायव्हेट सेक्टरकडनं किंवा प्रायव्हेट बँकेकडनं किंवा दुसऱ्या एखाद्या सोर्समधून ती व्यक्ती अजून लागलेला वित्त पुरवठा किंवा लागणारं कर्ज हे घेऊ शकते का? यस, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर, नक्की घेऊ शकते, काही अडचण नाही. ओके. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या या संपूर्ण आपल्या डिस्कशनमधून एक लक्षात येत आहे की CMEG ही जी योजना आहे ही फारच अतिशय लाभकारी आहे आणि याकरता जे काही कागदपत्र तुम्ही आता नमूद केलेत ते फारच म्हणजे सहजासहजी सगळ्यांकडे अवेलेबल असतात. खरं सांगू, ही योजना जी महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केलेली आहे ही तळागाळापर्यंत पोचलेली आहे. ही महाराष्ट्रातली सगळ्यात लोकप्रिय योजना आहे. आता मी CMEGP योजनेअंतर्गत ज्यांना कर्ज मंजूर झालेलं आहे अशा लोकांना ट्रेनिंग द्यायला त्या ठिकाणी जात असतो फॅकल्टी म्हणून. तर संपूर्ण महाराष्ट्रात असे शेकडो नाही, हजारो लोकांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळालेले आहे. अति साधी आहे, सिंपल आहे, ऑनलाईन आहे, कुठल्याही ऑफिसमध्ये जास्त तुम्हाला हेलपाटे मारायची त्या ठिकाणी गरज नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने ही राबवली जाते त्या ठिकाणी. इजी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. सर, आत्ता जी तुम्ही माहिती दिलीत या योजनेबद्दलची, आता ही संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कॅन्डिडेटला डायरेक्ट आपल्याकडे येऊन हा संपूर्ण योजनेची कार्यवाही पूर्ण करायची असेल तर आपण ती करू शकतो? हो, यस, नक्की करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही कार्यालयामध्ये जायची पण गरज नाही. तुम्ही एखाद्या इंटरनेट कॅफेवरती गेला, तिथून जरी या योजनेचा अर्ज भरला तरी त्या ठिकाणी चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. फक्त अर्ज भरताना सगळे डॉक्युमेंट पूर्ण असतील, कुठलंही अपूर्ण त्या ठिकाणी माहिती दिली जाणार नाही याची फक्त काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि एकदा तुम्ही अर्ज भरला की मग पुढचं काम त्या ठिकाणी सुरू होतं, काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. याच्यात आता एक सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो की हा अर्ज भरताना समजा त्या व्यक्तीकडनं काही चूक झाली तर पुन्हा तो अर्ज त्याला डिलीट करून पुन्हा रिसबमिट करता येतो का? हो, करता येतो त्या ठिकाणी. फक्त त्यासाठी मग जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना वगैरे त्या ठिकाणी भेटावं लागेल. त्या ऑफिसमध्ये जाऊन जी काही अपूर्णता आहे ती पूर्ण करता येईल तुम्हाला त्या ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही. पण जनरली काय होतं की तुमची डॉक्युमेंट सगळी जर पूर्ण नसतील तर ते अर्ज प्रोसेस होत नाही लवकर, मग तो पेंडिंग कदाचित राहील. तर त्यासाठी शक्यतो फॉर्म भरतानाच तो परिपूर्ण भरला जाईल याची काळजी उमेदवारांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ओके. आणि हा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचं काय ॲक्नॉलेजमेंट, पोचपावती आपल्याला मिळते?
हो, तुम्हाला तुमच्या जो काही ईमेल दिलेला असतो त्या ईमेलवरती तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी येतो. एवढंच नाही तर तुमच्या प्रस्तावाचा प्रोग्रेस पण तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी पाहता येतो काही ओके. आणि त्यानंतर जर आपल्याला फॉलोअप घ्यायचा असेल तर तो आपण कुठे आणि कसा घ्यायचा? फॉलोअप जर घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा उद्योग केंद्र आहे. उद्योग निरीक्षक तिथं असतात, ज्याला इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणतो. तर तुमचं कार्यक्षेत्र जे असतं, तुम्ही जिथं राहता त्या एरियाला एक जिल्हा उद्योग केंद्राचा उद्योग निरीक्षक म्हणजे दिलेला असतो त्या ठिकाणी. काही तालुके आहेत, उदाहरणार्थ बारामती तालुका असेल पुण्यातला किंवा इंदापूर तालुका असेल, तर प्रत्येक तालुका उद्योग निरीक्षक त्या ठिकाणी दिलेला असतो. तर त्या संबंधित उद्योग निरीक्षकाला भेटणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. काही प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी आले, फॉलोअप तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांना भेटा. दुसरा एक पर्याय आहे की बँकेमध्ये, कारण तिथनं त्यांच्याकडं प्रपोजल गेल्यानंतर रिकमेंडेशन झालं ते प्रपोजल बँकेत येतात. तर त्या केसमध्ये तुम्ही बँक मॅनेजरला जाऊन भेटलं तरी चालू शकतं. पण हे प्रपोजल सबमिट केल्यानंतर त्या व्यक्तीचं कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला काही विशेष असं प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे की घेतलं नाही तरी चालतं? नाही नाही, प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे. अच्छा, त्याचा कालावधी म्हणजे तुम्हाला सांगितलं की ज्याचं उत्पादन उद्योग आहे, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी आहे, त्याला 12 दिवसाचं हे ट्रेनिंग आहे आणि सर्व्हिस ॲक्टिव्हिटी आहे त्याला 6 दिवसाचं ट्रेनिंग आहे. पण हे शासनामार्फत मोफत आहे. तिथं तुमचे अगदी चहा, तुमचं नाश्ता असेल, जेवण असेल 2 वेळचं, तुमची राहण्याची व्यवस्था असेल, सगळी शासनामार्फत मोफत त्या ठिकाणी केली जाते. बरं, मग ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी? हो, जिल्ह्याच्या ठिकाणी हे ट्रेनिंग असतं. अच्छा, आणि प्रत्येक जिल्ह्याला हे ट्रेनिंग आहे. बरं, म्हणजे जर आपण पुण्यामध्ये म्हटलं तर पुण्याचं जे काही जिल्हा उद्योग केंद्र आहे, हो, यस, तिथे आपण तसंच जळगाव, धुळे, नाशिक, ज्यांचं कर्ज मंजूर झालं आहे त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं. अच्छा, ती ट्रेनिंग जे ट्रेनिंग करायचं आहे त्याच्या सेंटरची चॉईस त्या कॅन्डिडेटकडे असते की सरकार ठरवेल त्याच सेंटरवर त्यांना जावं लागतं? नाही, सरकारने ठरवलेलं असतं कुठल्या लोकेशनला हे ट्रेनिंग आहे, त्या लोकेशनला त्याला यावं लागतं. काय राहण्याची वगैरे सगळी तिथं सोय आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेंट्रली सगळ्यांना सोयीचं असेल असं लोकेशन त्या ठिकाणी ठरवलेलं असतं, काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी. तर मला असं वाटतं सर, ह्या योजनेविषयी जी तुम्ही अतिशय डिटेलमध्ये माहिती दिली, ही माहिती ऐकल्यानंतर आपले जे काही नवीन होतकरू तरुण आहेत किंवा होणारे उद्योजक आहेत याचा यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. आणि याविषयी अजूनही तुम्हाला विशेष असं काही त्यांना सांगावं वाटतंय का की जरूर तुम्ही पुढे या योजनेचा लाभ घ्या, आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही मदत लागत असेल तर आपण एक सेंट्रलाइज स्पेस ठेवूया जिथे ते कॉन्टॅक्ट करू शकतात? नाही, माझं असं म्हणणं आहे की आजच्या युवकांनी आणि युवतींनी जरूर या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे. अतिशय चांगली योजना आहे. शेकडो नाही हजारो लोकांनी त्या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला CMGPचं टार्गेट असतं. ते टार्गेट त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा उद्योग केंद्राला कलेक्टर त्या टास्क फोर्स कमिटीचे चेअरमन असल्यामुळं तेवढे कर्ज प्रकरण त्या ठिकाणी केलेच जातात. तर माझी सर्व तरुणांना किंवा तरुणांना विनंती आहे की या योजनेचा लाभ घ्या. अतिशय चांगली योजना आहे आणि अगदी ती तळागाळापर्यंत आत्ता पोहोचलेली आहे. आपण या योजनेची तर संपूर्णपणे माहिती तुम्ही दिलीत. आता एक फार महत्त्वाचा आणि एक पर्सनल प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. आपण एक आनंदाचा पासवर्ड हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाविषयी ही कल्पना तुम्हाला कशी सुचली याविषयी आपण थोडक्यात आम्हाला माहिती सांगावी ही विनंती. खरं तर हा फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपण महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संपूर्ण महाराष्ट्रात मी 4000पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेली आहेत आणि 7 ते 8 लाख लोकांपर्यंत मी डायरेक्ट पोचलेलो आहे. म्हणजे जसं आता डायरेक्ट तुमच्याशी मी आता संवाद साधतोय तसे 7 ते 8 लाख लोकांपर्यंत मी डायरेक्ट पोचलेलो आहे, संवाद त्यांच्याशी झालेला आहे. आणि सगळ्या व्याख्यानाला ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस मला एक गोष्ट प्रकाशानं जाणवायची की लोकांकडे आता पैसा भरपूर आलेला आहे, भौतिक भरपूर सुख लोकांकडे आलेले आहेत, पण मानसिकदृष्ट्या मात्र लोक वीक होत चाललेले आहेत. म्हणजे चिंता, काळजी, नको तेवढी भविष्याची चिंता आपण म्हणूया. तर याच्यामुळं टेन्शन वगैरे ताणतणाव वाढलेले असल्यामुळं लोक एकीकडे भौतिक सुख भरपूर आले आणि दुसरीकडे मात्र ताणतणाव त्यांचे वाढलेले आहेत. तर माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की यांचं हे जीवन आपल्याला काही सुखदायक करता येईल का, याला काय आपल्याला उत्तर देता येईल का. तर तशा पद्धतीचं उत्तर देण्याचा ह्या पुस्तकातनं मनापासून प्रयत्न केलेला आहे.
उदाहरणार्थ मी महाराष्ट्र शासनामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमध्ये 32 वर्ष नोकरी केली. 8 वर्ष मी साधारण वेगळ्या प्रायव्हेट संस्थांमध्ये काम केलं. पण हे सगळं काम करत असताना मला कधी जीवनामध्ये असं टेन्शन आलं नाही किंवा मी सर्व्हिस माझी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एन्जॉय केली. त्याचं कारण असं होतं की तुम्ही चुकीच्या गोष्टी जर केल्या नाही ना, तुमचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीत चालतं. जर चुकीच्या गोष्टी जर केल्या तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळत असते. तर माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं चांगलं राहता येईल, चांगलं वागता येईल, जेवढं तुम्हाला आरोग्य तुमचं उत्तम ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये अगदी छोटे छोटे मंत्र ह्या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. उदाहरणार्थ हसा वासवा. उदाहरणार्थ तुम्ही मला हसवलं तर मी तुम्हाला हसवेल, तुम्ही मला रडवलं तर मी तुम्हाला रडवेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं पेराल तसं उगवतं. आपण ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवते, गहू पेरले तर गहू उगवेल, गहू पेरल्यावर ज्वारी नाही उगवणार. तसं जीवनाचा हा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. मग असे छोटे छोटे मंत्र, विसरा आणि माफ करा, स्वतःसाठी वेळ द्या, वर्तमानात जगा, असे छोटे छोटे मंत्र ह्या पुस्तकात दिलेले आहे की जेणेकरून माणसाचं जीवन खरंच सुखकारक आनंदी होईल. याचा संबंधीची सगळी माहिती आणि मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही आत्ताच्या युवा वर्गाला किंवा एक्झिस्टिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फक्त मार्गदर्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि हेच करत नाहीत, तर त्यांना एक फार मोठ्या प्रमाणात मानसिक आधार देण्यासारखी गोष्ट म्हणजे आनंदाचा पासवर्ड हे पुस्तक सुद्धा तुम्ही लिहिलंय. आणि या माध्यमातून त्या उद्योजकाला त्याचा उद्योग करताना ज्या काही संकटांना तोंड द्यावं लागतं तर सहज तुमचं हे पुस्तक रिफर करून किंवा वाचून त्यांना त्याच्यावर नक्कीच चांगला मार्ग सुद्धा मिळू शकतो. सर, तुमचं हे कार्य खूप मोलाचं आहे आणि याचा फायदा येणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक उद्योजकाने, होणाऱ्या नवीन उद्योजकाने आणि एक्झिस्टिंग जे आता सध्या उद्योग करतायत यांनी जरूर घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करेन. आणि त्याबरोबरच आज आपण या ज्या योजनेची माहिती दिलेली आहे, MGP मुख्यमंत्री रोजगार उद्योजक कार्यक्रम याविषयी जी काही तुम्ही माहिती दिलीत, या माहितीचा आपले होतकरू जे काही तरुण आहेत आणि उद्योजक याचा नक्कीच त्यांना लाभ होईल अशी मी आशा करतो. आणि त्याबरोबरच ही माहिती तुम्ही ज्या सहजतेने येऊन आम्हाला दिलीत तर त्यावरून मला तरी इतकं सोपं वाटतंय की असं वाटतं की मी आता एक्झिस्टिंग उद्योजक असताना सुद्धा या गोष्टीसाठी अर्ज करावा आणि नक्कीच याचा फायदा उचलावा अशी इच्छा माझ्या पण निर्माण झालेली आहे. आणि सर, अशा पद्धतीने तुमचं जे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतंय आणि वेळात वेळ काढून तुम्ही येताय याबद्दल मी तर तुमचा आभारी आहेच. पण यापुढे सुद्धा आम्ही तुम्हाला जरूर यासाठी त्रास देऊ आणि तुम्ही नक्कीच आमच्यासाठी याल आणि अशाच पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला कराल अशी मी अपेक्षा आणि आशा बाळगतो. आणि आज आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू.